हॅलो मित्रांनो, उद्या आपण मिड कॅप निफ्टीमध्ये आपण काय ट्रेड घेऊ शकतो आणि मार्केट कुठे जाऊ शकतो ते आपण एकदा बघूया. आणि मंगळवारपासून तुम्हाला नॉर्मल व्हिडिओ येतील, कारण मी सध्या गावी होतो आणि गावी जरा चिखल वगैरे करायचं होतं, भात शेती वगैरे करायची होती आणि त्याचप्रमाणे खेकडे आणि मासे पकडण्यासाठी वगैरे आलेलो. ठीक आहे, तर आता एक आठवडा माझा कंप्लीट झाला आहे, तर मी सोमवारी येणार आहे. सोमवारी मुंबईला येईन आणि मग त्याच्यानंतर जे आहे ते प्रॉपर व्हिडिओ परत यायला चालू होतील. ठीक आहे, आता आपण बघूया मिड कॅप निफ्टी आपण काय ट्रेड करू शकतो. अगर तुम्ही मिड कॅप निफ्टीचं अगर विकली कॅन्डल बघाल ना, तर तुम्हाला एक नोटीस होईल की मार्केटने ऑलरेडी 3 ग्रीन कॅन्डल बनवले आहेत, बरोबर, 1 2 आणि हे 3. ठीक आहे, त्यामुळे आपल्याला ह्या आठवड्यामध्ये साईडवेज टू डाऊन ट्रेंडच्या आसपास आपल्याला मार्केट मिळायला भेटेल. ठीक आहे, मोस्टली माझ्या हिशोबाने ते साईडवेज असेल ह्यावेळीचं मार्केट ह्या आठवड्या मिड कॅप निफ्टीसाठी. तर आपण 15 मिनटामध्ये बघूया की आपण काय ट्रेड करू शकतो. ठीक आहे, अगर तुम्ही 15 मिनटामध्ये बघाल ना, तर खूप सारे तर डाऊन साईडला पण खूप सारे एक सपोर्ट मिळणार. त्यापेक्षा एक मोठा डायरेक्ट अगर काही न्यूज असेल तर मार्केट डायरेक्ट खाली पडू शकतो, पण अगर काही न्यूज नसेल ना तर ते हळू मार्केट जाणार. ते तुम्हाला सांगतो, समजा हा वाला लो ब्रेक केला ना, हा एक आता जो सपोर्ट आहे बरोबर, त्याच्या खाली मार्केट आलं ना, तर एक आपण डाऊन साईडला ट्रेड घेऊ शकतो. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. ओके, आणि जसं तुमचा 1:2 टार्गेट कंप्लीट झाला ना, आपण आपला एसएला कॉस्ट करू शकतो. आणि 2 एंट्रीच्या वरती एंट्रीज घेऊ नका, कारण ते मार्केटमध्ये साईडवेज होऊन जाईल. ठीक आहे, जशी ते एंट्री घेतली, पहिला टार्गेट असेल हा वाला आणि दुसरा टार्गेट असेल हा वाला. ठीक आहे, 12,135 दुसरा टार्गेट असेल आणि पहिला टार्गेट असेल 12,170च्या आसपास आहे. ठीक आहे, आणि मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. 2दा एंट्री घेतला आणि तुमचा एसएल गेला ना, समजून जा की हे मार्केट हे साईडवेज असेल. ओके, मार्केटला अगर ट्रेंडी बनायचं असेल ना, ठीक आहे, मार्केटला अगर ट्रेंडी बनायचं असेल ना आणि काही न्यूज असेल ना, तर ते मार्केट डायरेक्ट खाली पडणार. ओके, ते साईडवेज होऊन किंवा वॉलेटाईल करून डायरेक्ट खाली नाही येणार. ते पडायचं असेल तर डायरेक्ट खाली पडेल. ओके, आणि आता आपण अपसाईडला बघूया. अपसाईडचं ना ॲक्च्युली माझ्यासाठी अपसाईडची लेवल ही खूप वरच्या साईडला आहे. माझ्या साईडची अपसाईडची लेवल जरा खूप वरती आहे, ते तुम्हाला सांगतो मी कुठे. कारण अगर तुम्ही बघत असाल ऑल टाईम हायपासून ते मार्केट खाली पडतं आहे, बरोबर, प्रॉपर एम पॅटर्न करून खाली पडतं आहे. त्या साईड वरच्या साईडला जायचं असेल ना, अगर हा वाला लेवल अगर ब्रेक होतो ना, तर आपण मॅक्झिमम 2दा एंट्री घेऊ शकतो, पण एक मोठी मोमेंटम नाही मिळणार. अगर तुम्हाला मोठी मोमेंटम हवी असेल ना, तर हा वाला एक लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. एकदा झूम करून दाखवतो म्हणजे तुम्हाला क्लिअर कळेल. तुम्हाला एकदम मोठी मोमेंटम हवी असेल ना, तर 12,378चा लेवल ब्रेक व्हायला पाहिजे. जो पण हा आता जो रेजिस्टन्स बनला ना, तो एक लेवल ब्रेक केला ना, तर एक वरच्या साईडला मोठी मोमेंटम मिळू शकते. ओके, आणि अगर तुम्हाला छोटी मुवमेंटम हवी असेल ना, तर समजा कालचा जो म्हणजे जो पण फ्रायडेचा हाय असेल ना, त्याचा अगर लेवल ब्रेक करताना, तर आपण वरच्या साईडला एंट्री घेऊ शकतो. मग एक मल्टिपल तुम्हाला रेजिस्टन्स फेस करणार, एक इकडे फेस होईल, एक इकडे फेस होईल आणि मग त्याच्यानंतर इकडे फेस होईल. त्यामुळे एक मोठं ट्रेंड किंवा एक मोठं प्रॉफिट व्हायचे चान्सेस कमी होईल, कारण ते मार्केट हे साईडवेजमध्ये जाणार. ओके, त्यामुळे अगर मोठा ट्रेंड हवा असेल तर हवाला लेवल ब्रेक होते. आणि डाऊन साईडला तर मल्टिपल सपोर्ट्स असल्यामुळे थोडा काही न्यूज नसेल तर डायरेक्ट खाली पडणार ना, काही न्यूज असेल तर डायरेक्ट खाली पडत. पण आपण मॅक्झिमम 2दाच एंट्री घ्या. आणि समजा 2दा एंट्रीमध्ये तुमचा एसएल जात असेल ना, तर समजून जा की तो दिवस हा फक्त आणि फक्त साईडवेज असेल. त्याच्यामुळे मग जास्त एंट्री घेऊ नका. मॅक्झिमम 2दा एंट्री घ्या. अगर एसएल छोटा असेल तर जास्तीत जास्त 3दा एंट्री घ्या आणि आपला रिस्क रिवॉर्ड आपल्या फेवरमध्ये ठेवा आणि कमीत कमी लॉस द्यायचा प्रयत्न करा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट घ्यायचा प्रयत्न करा. ठीक आहे, आणि अजून तुम्हाला काही डाऊट असतील तर मला कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करू शकता. धन्यवाद.